सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। माझं नाव सीमा वानखेडे आहे। मी बार्टीची संशोधक विद्यार्थिनी आहे आणि गेल्या 2.5 वर्षापासून आमचा हा फेलोशिपसाठीचा लढा चालू आहे। त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली, पण आमच्या आंदोलनाला कुठलंही यश आलं नाही। 24 जूनला आम्ही काढलेल्या लॉंग मार्चसाठी गिरीश महाजन साहेबांनी मध्यस्थी करून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी बोलवलं, परंतु आज 19 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। म्हणून आम्ही 12 जुलै रोजी सारथी, बार्टी आणि महाज्योती या तिन्ही संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित लॉंग मार्च काढलाय। तुम्ही बघताय की वरून जो पाऊस कोसळतोय आणि आम्ही मुंबई पुणे हायवेवर आहोत सध्या। आमच्यासोबत कुठलाही अपघात घडू शकतो। आमच्या मागे पुढे कुठेही पोलीस नाही आहे। आम्हाला कुठल्याही प्रकारचं पोलीस संरक्षण नाही। आम्हाला जर उद्या कशाने काही झालं तर त्याला जबाबदार कोण? त्यासाठी माझी चळवळीतले जेवढेही काही आपले कार्यकर्ते आहेत, चळवळीत काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, प्राध्यापक वर्ग आहे, बुद्धिजीवी वर्ग आहे, इतर काही संघटनांमध्ये काम करणारे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आम्हाला जास्तीत जास्त संख्येने आमच्या लॉंग मार्चला सपोर्ट करा आणि आमचा हा जो फेलोशिपसाठीचा लढा आहे तो यशस्वी करा। कारण ही लढाई फक्त फेलोशिपची नाही आहे, तर ही लढाई आमच्या अस्तित्वाची आहे, आमच्या हक्काची आहे आणि म्हणून आम्ही लढतोय। माझी सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आम्हाला जोडले जा आणि हा जो विद्यार्थ्यांचा लढा आहे, हा विद्यार्थ्यांचा लढा न राहता एका जनआंदोलनामध्ये या लढ्याचं रूपांतर करण्यासाठी आपण आम्हाला मदत करा। कारण या ज्या शासनाचं हे चाललंय ते फक्त बहुजनांचं शिक्षण संपवण्याचं काम चाललंय। आपल्याला कायमस्वरूपी मागे पाडण्यासाठी ते यांचे प्रयत्न आहेत आणि ते सर्व प्रयत्न आपल्याला मोडून काढायचे आहेत। हा लढा फक्त फेलोशिपसाठीचा नाही आहे। शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आपली वाट अडवलेली आहे, मग ती फेलोशिपच्या माध्यमातून असू दे, स्कॉलरशिपच्या माध्यमातून असू दे आणि इतर कुठल्याही माध्यमातून असू दे। म्हणून तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्यामध्ये सामील व्हा। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। फेलोशिपची नाही कुणाच्या बापाची, फेलोशिप आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। महाराष्ट्र सरकार काय म्हणतंय? गरिबाला शिक्षण नाही म्हणतं। महाराष्ट्र सरकार काय म्हणतंय?